हॅलो, सर्वांना नमस्कार. मी ओल्या खोबऱ्याच्या चक्क्या करते. कारण आपल्याकडं प्रत्येक वस्तूला आपण किंमत देतो, पण आजकालच्या जे तरुण मुली आहेत ना, त्यांना सहसा प्रत्येक वस्तूची किंमत वाटत नाही आणि आपल्याला अशा काही वस्तू आपल्याला टाकून द्या वाटत नाही. मग काय झालं होतं, कुठं तर देवाला वगैरे गेल्यावर नारळ फोडतात, आणतात, फ्रीजमध्ये तसंच ठेवतात आणि मग ते खराब झालं की टाकून द्यायचं. मग असंच देवाला वगैरे गेल्यावर 2 नारळ होते, फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं आणि एक अख्खं होतं. मग मी काय केलं, ते आता टाकून कसं द्यायचं म्हणून मी चला लेकरांना त्याच्या चक्क्या तरी कराव्या. तरी पण म्हणत होती मुलगी की काय करायचं आहे, द्या टाकून, काय करायचे. पण आपल्याला त्याला 35 रुपये लागतात नाही का नारळाला. 35 रुपये तरी काय फुकट येतात का? त्याच्यासाठी कष्ट करावं लागतात ना. मग ते मी करते चकल्या म्हणून. ओलं नारळ म्हणजे ते तर खिसता येत नाही, आता ओलं असल्यामुळं ते सगळं थोडं किचकिच होते चिखलासारखं. त्याच्यामुळं मी त्याचे तुकडे करून मिक्सरमधून काढणार आहे आणि त्याच्या चकल्या बनवणार आहे. हे बघा, हे 2 नारळ आहेत. हे 2 नारळ मी असे सोलून घेतलेले आहेत आणि ह्याचे तुकडे बारीक बारीक करून मिक्सरमध्ये काढून त्याची मी चकली बनवणार आहे. अशा बारीक बारीक तुकडे करून मिक्सरमधून काढून घेतली. मग त्याचा थोडं बारीक कूट होईल आणि त्याच्या मग मी गूळ घालून चकल्या करणार. हे माझे खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे करून झालेले आहेत आणि आता मी याला मिक्सरमधून काढून घेणार आहे. माझे व्हिडिओ खूप कष्टातले आहेत, त्याच्यामुळे मला प्रत्येक जणांनी सहकार्य केलं पाहिजे, सबस्क्राईब केलं पाहिजे आणि मन लावून पाहिलं पण पाहिजे. कारण माझ्याकडं कॅमेरामन असायला मी एवढी मोठी झाली नाही. माझा कॅमेरा पकडायला मला कुणीही सहकार्य करत नाही आणि
समजा गाण्याचं चॅनल आहे, गाण्याचं व्हिडिओ करायचा असेल तर मी स्टँडला मोबाईल लावून कॅमेरा मी व्हिडिओ बनवते. परंतु ज्यावेळेस आपला ही ब्लॉगचा व्हिडिओ बनवायचा असतो त्यावेळेस छोट्या स्टँडला लावून इतर आपल्याला कुठं बाहेरगावी गेलो वगैरे काय मंदिरावर दर्शनाला गेलो तर ते व्हिडिओ बनवता येतात. परंतु असं काही बनवायचं झालं तर कॅमेरामनची गरज असते किंवा घरात कुणीतरी मोबाईल पकडायला पाहिजे. परंतु तसं मला सहकार्य कधी कधी होत नाही आणि त्याच्यामुळे मग मी स्टँडला मोबाईल लावून जसा बनेल तसा व्हिडिओ बनवते आणि तसाच मी आत्ता पण करायले. हे खोबऱ्याचे काप माझे कापून झालेले आहेत आणि मिक्सरमधून काढून मी आता ह्याची चक्की बनवणार आहे. ही आहे आत्ता मिक्सरमधून काढलेला ओल्या नारळाचा किस आणि हा आहे गूळ. आणि गूळ मी अंदाजावरच घेतलेला आहे. कोणतीही वस्तू मी अंदाजावर घेते कारण त्याचा अंदाज मला परफेक्ट लागतो. आणि ही आहे इलायची, त्याच्यामध्ये थोडी इलायची टाकण्यासाठी घेतली आहे. आता ह्याची मी चकली बनवणार आहे. हे टाकायले तूप, कारण तुपाने चक्की पण छान लागते. आणि हा त्याच्यात टाकला गूळ. आता गूळ मी अंदाजानं टाकलाय, परंतु जवळजवळ हे पाव किलोपेक्षा थोडा जास्त असतो. त्याला थोडं वितळू द्यायचं. ते काय प्लेटमध्ये ही आहे इलायची. आणि ह्याच्यामध्ये टाकली इलायची. हे टाकलं किसले वाटलेलं खोबरं. थोडं ते दाट मोठं जाड होते ना, थोडं थोडं केलं असतं ना, थोडं थोडं केलं असतं. किती सांगायला त्याचं. असं सुंदर पद्धतीने जितकं ताट तुम्हाला मोठं दिसेल तितकं राऊंड शेपमध्ये वड्या बसतील असं बसवून घ्यायचं. खाली सांडलेलं अजिबात हात लावायचा नाही.
दहा मिनिटानंतर त्याच्या वड्या काढून घ्यायच्या. 10-15 मिनिट ठेवायचं हे सेट होईपर्यंत आणि नंतर मग 10-15 मिनिटाच्या नंतर त्याच्या वड्या काढल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवते. एकदम परफेक्ट सेट झाले. कमी गूळ. काय काय टाकले मम्मी त्याच्यामध्ये? गूळ, इलायची आणि थोडं तूप. आणि हो, एकदम सिंपल रेसिपी. खोबरं नाही का? खोबरं नाही सांगितलं म्हटलं. मी सॉरी अजून मी तुम्ही पाऊस केलतो ना, मी व्हिडिओवर क्लिक केलं ते बंद झालं. आता कर व्हिडिओ म्हणजे तो पहिलाचा व्हिडिओ सेव्ह झाला, दुसरा व्हिडिओ केलते म्हणजे नवीन व्हिडिओ चालू आहे का की म्हणून मी ह्याच्यावरच क्लिक केलं. तुम्ही पाऊसवर केलतो ना, आता लक्षात आलं माझ्या. आता नवीन व्हिडिओ सुरू झाला आहे, तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करा. नाही आता चालू केलं, चालू केलं. पहिल्यापासून बोला. 15 मिनिट झालेले आहे. बघू आपण आता एक सेट सांगितलं नाही ते म्हणजे कसा आहे, गूळ तेवढा आपल्याला चिकट लागता नसतो आणि त्याच्यामध्ये खोबरं टाकलं आणि थोडा चिकटपणा कमी होतो. बघा अशा वड्या निघाल्यात बघा ह्याच्या चक्क्या. हां हे बघा. हे बघा माझ्या झाले बघा खोबरवड्या करून. आता कुणी याला म्हणत असेल, कुणी चकल्या म्हणत असेल, कुणी खोबरवड्या म्हणत असेल, पण खऱ्या तर ह्या खोबरवड्याच आहेत कारण खोबऱ्यापासून बनवलेल्या आहेत. किती छान झालेत बघा. टेस्ट तर खूप झालेले आहेत. तूप घातले, त्याच्यामध्ये इलायची घातली आणि त्याच्यामुळे त्याला इतकी टेस्टी चव आली. खूप छान, खूप खावंसं वाटायला. तुम्ही पण अशा करून बघा. आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.